श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुम्हाला महाराष्ट्रात स्वामींना एवढं का मानतात याचा सुंदर लेख सांगणार आहे. तुम्ही हा लेख वाचू किंवा ऐकूही शकता. चला मग वेळ न घालवता आपण ह्या लेखाला सुरुवात करूया. महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा इतकी मनापासून का केली जाते? लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात? महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एक नाव हमखास कानावर पडतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी गोंधळात असो, पहिल्यांदा ओठावर येतं ते हेच नाव. पण प्रश्न असा आहे की इतकी देवं असताना महाराष्ट्रात स्वामी समर्थच इतके जवळचे का वाटतात? याचं उत्तर साधं नाही. ते अनुभवात आहे, श्रद्धेत आहे आणि माणसांच्या मनाशी जोडलेलं आहे. स्वामी समर्थ फक्त देव नाही, तर आपलासा आधार. स्वामी समर्थांना महाराष्ट्रात फक्त देव मानलं जात नाही, ते वडील, गुरु, मित्र आणि संरक्षक म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवले नाही. त्यांनी कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही. त्यांचा स्वभाव होता थेट, साधा आणि स्पष्ट. माणूस जसा आहे तसा स्वीकारणारे, चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे असे स्वामी होते. महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत. ते जंगलात राहिले, गावागावात फिरले, सामान्य लोकात मिसळले. राजा असो वा गरीब शेतकरी, स्वामींसाठी सगळे सारखेच होते. त्यांच्या शिकवणीत मोठी मोठी तत्त्वज्ञान नव्हती, तर होती साधी वाक्य जी थेट मनात बसतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतं. स्वामी समर्थ आणि महाराष्ट्राचं दुःख. महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिली आहेत. दुष्काळ, कष्ट, गरिबी, मानसिक ताण, अन्याय. अशा वेळी लोकांना हव्या असतात मोठ्या चमत्काराची नव्हे, तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची. स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या. ते संकटात उभे राहिले, शांतपणे न बोलता देखील मदत केली. म्हणूनच आजही लोक म्हणतात, स्वामी बोलत नाहीत पण काम करतात. स्वामी समर्थांची पूजा भीतीपोटी नाही, तर प्रेमापोटी करतात. महाराष्ट्रात स्वामींची पूजा भीतीने होत नाही, ती प्रेमाने होते. लोक त्यांना नवसाला बांधत नाहीत, तर मनाने जवळ ठेवतात. कोणी रोज पूजा करतो, कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो, कोणी फक्त फोटो पाहून शांत होतो आणि तेवढेच पुरेसे वाटतं. का वाटतात स्वामी सर्वांच्या इतके जवळचे? कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते, ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते. ते रागवले, हसले, टोमणे मारले, पण कधीही कोणाला सोडून दिले नाही. आजही लोक सांगतात, आम्ही स्वामींना पाहिलं नाही, पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवली. हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते. शेवटी महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा फक्त परंपरेमुळे नाही, तर विश्वासामुळे केली जाते. ते नाव उच्चारताना मन शांत होतं, डोळ्यात आशा येते आणि मन म्हणतं, काहीही झालं तरी स्वामी आहेत. आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, प्रत्येक मनात स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ह्या लेखातले विचार कसे वाटले हे कमेंटद्वारे सांगा. तुमचे विचार ऐकायला मलाही आवडेल. तर चला, आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.